आणि आता बातमी येते सरकारच्या महत्त्वाच्या निर्णयांसंदर्भातली, कारण कॅबिनेटची एक महत्त्वाची बैठक पार पडली ज्याच्यामध्ये अनेक महत्त्वाचे निर्णय झाले, ज्याच्यामध्ये महावितरणच्या दृष्टीने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय झाला, कारण महावितरणची आता आर्थिक पुनर्रचना होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे आता शेअर मार्केटमध्ये महावितरणची एंट्री होताना आपल्याला बघायला मिळेल। कॅबिनेट बैठकीमध्ये माहिती तंत्रज्ञान विभाग, नियोजन विभाग, ऊर्जा विभाग, आपत्ती व्यवस्थापन विभागांकरता मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत। महाराष्ट्रामध्ये नवीन स्वतंत्र इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि एआय विभाग विकसित करण्यासाठी महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलंय। माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि एआय आयुक्तालयात होणार आहे। प्रशासकीय कामात गती आणि अचूकता आणण्यासाठी भूस्थानिक तंत्रज्ञान वापरलं जाईल। राज्यातील वीज वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी महावितरणची आर्थिक पुनर्रचना होणार आहे। त्यासाठी शेअर बाजारात महावितरणचे बॉन्ड देखील आणण्यात येणार आहेत। तर कॅबिनेटचे महत्त्वाचे निर्णय काय सांगतात आपण नजर टाकूया। माहिती तंत्रज्ञान संचालनालयाचं रूपांतर इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान आणि एआय आयुक्तालयात होणार आहे। याशिवाय महावितरणची आर्थिक पुनर्रचना हा एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला। महावितरण कंपनी भांडवली बाजारात सूचीबद्ध होईल। कृषी वितरण व्यवसायाचं विभाजन हाही एक निर्णय घेण्यात आला। तर आपत्तीग्रस्त नागरिकांना गृहकर्जात सवलत तसंच विमा सुरक्षा देण्यात येणार आहे। याशिवाय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योजकांना कर्जासाठी सवलत आणि विमा सुरक्षा असेल। पुराच्या पाण्याच्या निचऱ्याकरता कोल्हापूर, सांगली, इचलकरंजी प्रतिबंधक आराखडे तयार करण्यात येतील। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।